नाशिकच्या देवळाली कॅम्प येथे दिनांक 30 मार्च रोजी भगवान झुलेलाल यांच्या जयंतीनिमित्त चैत्री चंड उत्सव, मराठी नववर्षानिमित्त गुढीपाडवा व बोहरी समाजा पवित्र ईद अशा त्रिवेणी संगमात देवळाली कॅम्प शहरात सर्व जातीय धर्म नागरिकांनी एकमेकांना शुभेच्छा देत सामाजिक एकतेचे प्रदर्शन घडविले। जुन्या बस स्थानकावर सकाळी 11 वाजता सिंधू सेवा मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात भगवान झुलेलाल यांच्या मूर्तीची विविध मान्यवरांच्या हस्ते पूजा व महाआरती करण्यात आली। यावेळी व्यासपीठावर नाशिक जिल्हा सिंधी पंचायतीचे अध्यक्ष उद्धवदास बोधानी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे, भाजप नाशिक जिल्हा अध्यक्ष सुनील बच्चाव, देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सदस्य सचिन ठाकरे, माजी उपाध्यक्ष बाबूराव मोजाड, भाऊसाहेब धिवरे, सतीश मेवानी, शरद कासार, सुरेश कदम, वृक्षमित्र तानाजी भोर, चंद्रकांत गोडसे, संजय भालेराव, राजेंद्र जाधव, संस्थापक अध्यक्ष भगवान कटारिया यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पूजा झाली। सतीश मेवानी यांनी पल्लू याचे सादरीकरण केले। जीवन गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले। यावेळी उद्धवदास बोधानी, सचिन ठाकरे, चंद्रकांत गोडसे, संजय पिसे, प्राध्यापक बच्चाव यांनी सिंधी व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देताना सामाजिक एकतेचा संदेश दिला। आराध्य दैवत श्रद्धास्थान भगवान झुलेलाल यांची आज जयंती मी भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्ह्याच्या वतीने सर्व सिंधी बांधवांना आणि उपस्थित सर्व मान्यवरांना आजच्या या दिनी मनपूर्वक शुभेच्छा देतो। जय झुलेलाल। चेटीचंद जयंती आणि गुढीपाडव्याच्या सर्व देवळाली कॅम्प वासियांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा। असेच आशीर्वाद शुभेच्छा आपल्याला कायमस्वरूपी सदैव राहो। उपस्थित सभी सज्जनों, हमारे मनोनीत श्री सचिन ठाकरे जी और मंच में मेरे साथ सभी भाइयों जो उपस्थित हैं, मैं उनका नाम नहीं ले सकता हूं, उनके लिए मैं माफ़ी चाहता हूं। तसेच भगवानदास कटारिया यांच्या कार्यालयाजवळ एकत्र येत लाल कपडे परिधान करीत समाज बांधवांनी शहरातून अंकिता कटारिया यांच्यासह अध्यक्ष भरत बलवाणी, कार्याध्यक्ष मोहित रामवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली काढलेल्या मोटर बाईक रॅलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले। यात नितीन कारडा, भरत माखीजा, जयेश माखीजा, धीरज नागदेव, केशव केवलानी, आकाश धामीजा, मोहित नागदेव, दिनेश साधवानी, जयेश माखीजा, वेणू चावला, नवीन केवलानी, तरुण पंजाबी, कमल धामेजा, सुरेश खत्री, अंकिता कटारिया, दिव्या धामेजा, दीक्षा मीरचंदानी, भाविका रामवाणी, जया चावला, सरला कृष्णानी, दीक्षा वाधवानी, वंशिका जयस्वानी, आरती नेहलानी आदींसह सिंधी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। तसेच गवडीपाड्यातील भगवान झुलेलाल मंदिरात पूज्य दर्याशाह ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्य बेहराणा पूजन अर्थात ज्योत पूजन प्रसंगी सकाळी घनश्याम महाराज शर्मा यांच्या पौरोहित्याखाली विश्वस्त वासुदेव बत्रा यांच्या हस्ते करण्यात आलं। या प्रसंगी अमित रोहेरा तसेच समितीचे सदस्य व सिंधी बांधव उपस्थित होते। मंदिरात सकाळी भजन सादर केले, दुपारी भंडारा तर सायंकाळी पूज्य दर्याशाह ट्रस्टच्या वतीने उत्सव मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली। दिवसभर मंदिरात दर्शनासाठी सिंधी बांधवांचा ओघ सुरू होता। मंदिराचा गाभारा हा फळांनी सजवण्यात आला होता। एबी न्यूज साठी प्रतिनिधी पुरुषोत्तम कांडेकर, देवळाली कॅम्प।